तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आई आणि मी पहिल्यांदाच कोकण रेल्वेतनं एकत्र मुंबईला जाणार आहोत. तर प्रवासाची गंमत जम्मत तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. आता आम्ही दापोली स्टँडवर जात आहोत. हे बघा, तर मुंबईला आम्ही जातो, तर मी जरा काहीतरी घेऊन जात आहोत. मुंबईचं नाही, हे बघा आई घेते काहीतरी बिस्किट वगैरे. तर आम्ही आता स्टँडवर आलो, पण एस टी बघायला लागेल कितीची आहे ती, पण ट्रेन लेट आहे. 3ची झाली ट्रेन, 2ची सगळ्या. तर एस टीला अजून यायला टाईम आहे, त्यामुळे आम्ही जरा अजून स्टँडवर बसलो आहोत. खेडची एस टीतनं जाणार आहोत आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत. तिथनं मग मुंबईची ट्रेन आहे दिवा सावंतवाडी. 2:15ची होती, पण 3ची झाली आणि आई पण बसले इथे. बघा टेन्शनमध्ये एस टी भेटेल की नाही, कारण एकच एस टी आता गर्दी भरून गेली आहे मागाची. दुसऱ्या एस टीची वाट बघतो. तर आपली खेडची बस आता आलेली आहे. आता गर्दी आहे, त्यामुळे पटकन लगेच बसून घेऊया. तर गर्दी असणार आहे एस टीत, 1-1 तास एस ट्या लेट आहेत म्हणून. फायनली आलेलो एस टीत आम्ही. आई कुठं, आई गेली कुठं? अरे मॅडम, एवढा मागा बसलीस तो? गर्दी नाही एस टी ते बघा. आम्ही आता एस टीत बसलेलो आहे, तर जाऊ डायरेक्ट खेडला. ट्रेन पण बघूया किती लेट आहे ती. तर आता वाजलेत 1:15 आणि आमची ट्रेन आहे 2:30ची. बरं झाला लवकर एस टी सुटली ती. 2:30 वाजेपर्यंत आम्ही लगेच पोचू खेड रेल्वे स्टेशन. तर खेडपर्यंतचा फुल तिकीट 40 रुपये आणि हाफ तिकीट 20 रुपये. तर मित्रांनो, आम्ही आता खेड एस टी स्टँड उतरत आहोत. तर आता आम्ही खेडला उतरलो. आता पटकन रिक्षा स्टँडवर जाऊया. आई पण उतरेल. चल पटकन. तर रिक्षा स्टँडवर जात आहोत आम्ही लगेच. बघा रिक्षात बसतो आम्ही आता. आई पण बसते माझं. हात मागं हां, हो पकडले. ते बघा आम्ही आता निघालो रेल्वे स्टेशनला. तर फायनली आम्ही खेडला आलेलो आहे. तेव्हा पटकन बॅग वगैरे घेऊया, तिकीट काढूया. आमची आता ट्रेन आहे. वाजलेत किती? तर 2:30 वाजलेत. 3ची ट्रेन आहे. तिकीट वगैरे काढूया पटकन. काय आला पार्टीवरची बॅग आणली असती. चला आले हो. 1-1.5 तास झाला आम्हाला दापोलीवरनं निघून. फायनली आले हो खेड स्टेशनला. तिकीट काढतो जरा, रांग आहे तिकीट काढायला एवढी. दिवा द्या 2. हो 2 तिकीट वगैरे काढलेलं आहे. आता जाऊया पटकन. 3चे अजून अर्धा तास आहे. ते बघा आम्ही दोघं पहिल्यांदा आता मुंबईला एकत्र. दोघांना पण माहीत नाही कसं जाणार होते, पण बघूया काय होतं ते. आमची आता थोड्या वेळ ट्रेन येत आहे. ते बघा आपली आता दिवा सावंतवाडी ट्रेन आलेली आहे. आता फक्त जागा पकडायची आहे आणि पाहताय जागा भेटते का बघायची. ते बघा आम्ही आता ट्रेनमध्ये आलो. आता फक्त जागा बघायची, बसायला भेटते का. आंब्याची भेल तुलाही खालतीच बघा. आता आईला जराशी बसायला जागा केलेली आहे. मी बसतो आता वरती कुठेतरी. फायनली मला बसायला जागा मिळाली. आई बसते एका खालती आणि मी वरती बसतो आहे. तर कोकण रेल्वेतनं प्रवास करण्याचा एक फायदा असतो की इथं खाण्यापिण्याच्या गोष्टी अशा सारख्या 5-5 मिनटाला येत असतात. किती पण गर्दी असली तरी त्यांना जागा बरोबर भेटून जाते. आईसुद्धा कंटाळे खाली बसून. आणि अजून 5:15 झालेत आणि अजून आम्ही रोहायला जाऊ.
हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वगैरे ट्रेनमध्ये येत असतात विकायला. क्रॉसिंग ट्रेनमध्ये केळीसुद्धा विकायला येत आहे. मित्रांनो आता पनवेल स्टेशन आलं त्यामुळे आरची ट्रेन पूर्ण आता रिकामी होणार आहे. आणि आम्हाला मी पण आता खालती बघतो जागा वगैरे भेटते काय बसायला. आई पण खालती जायचं आहे. कंटाळले ते सुद्धा ट्रॅव्हलिंगमुळे एवढं. मित्रांनो जवळपास 5 तास हे ट्रेनमध्ये आले. अजून 2 तास लागणार आहे पुढे. बघूया काय होत आहे. आईसुद्धा कंटाळले खालती बसून. तर फायनली मला खाली बसायला जागा भेटली. आई पण आहे आणि वरती सगळा रिकामा झाला आहे. आता दिवस स्टेशन इथे आलं. हा होता आमचा संपूर्ण आजचा ट्रेनमधला दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.